माझं सुद्धा सेक्शुअल हॅरेसमेंट झालं होतं, सेक्शुअल अब्यूज झालं होतं. मला 3-4 महिने रूम भेटत नव्हतं ट्रांस असल्यामुळे. मेरी फैमिली सपोर्ट नहीं की और इसकी वजह से मैं गैप कर रही. भाकर फाउंडेशन ही असंघटित कामगारांच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांनी सुरू केलेली संस्था आणि भाकर म्हणजे 2 टायमाच्या भाकरीसाठी जे कष्टकरी कामगार आहेत, म्हणजे 2 टायमाच्या भाकरीसाठी जे काम करणारे कष्टकरी कामगार आहेत त्यांच्या सोबत आणि त्यांच्या मुलांसोबत आपण इथे काम करतो. माझं नाव ॲडव्होकेट दीपक सोनावणे आणि मी भाकर फाउंडेशनचा फाउंडर आणि डायरेक्टर आहे आणि गेले 10 वर्षापेक्षा अधिक काळ सामाजिक क्षेत्रात काम करतो. महिला, मुलं, तृतीयपंथी आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट हा माझा अभ्यासक्रमाचा विकास घडवणं, मुलांनी सक्षम व्हावं, मुलांचा विकास झाल्याच्यानंतर मुलांनी पुढे यावं. कारण ज्या वस्त्यांमध्ये आम्ही राहतो त्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध व्यापार किंवा असेल किंवा गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. इथलं सोशो पॉलिटिकली कल्चर खूप वेगळं आहे आणि मुलं चुकीच्या वाटेवर न जाता आम्ही सगळे प्रौढ मंडळी जी या वस्तीतली आहोत त्यांनी एकत्र येऊन विचार केला की या मुलांना आपण एका चांगल्या प्रवाहात कसं आणता येऊ शकतो. त्या अनुषंगाने आपली भाकर फाउंडेशन तिथे मुलांचं व्यक्तिमत्व विकास शिबिर असेल, मुलांच्या अनुषंगाने पालकांचा अवेअरनेस असेल की बालकाधिकार काय, बालकांचे अधिकार काय, बाललैंगिक शोषण म्हणजे काय, बालकांसाठी असणाऱ्या यंत्रणा काय ह्याची माहिती देणं. आमच्या भगतसिंगनगर 2 मधील मुलांना थोडं कुठेतरी मागे बघितलं, जेणेकरून त्यांचे हेल्थ इश्यू आहेत काही, म्हणजे त्या हेल्थ इश्यूमुळे ते पुढे कुठे त्याचा सर्वांगीण विकास होत नाही. तो सर्वांगीण विकास कुठेतरी त्यांचा व्हावा. जी परिस्थिती आमची होती ती परिस्थिती त्यांच्यावर ओढवू नये. त्यामुळे आम्ही इथे त्या दादाच्या सहाय्यताने इथे पोषण आहार चालू केला. पोषण आहार यासाठी की जेणेकरून मुलं सुदृढ होतील, सुदृढ झाली तर ते लक्ष त्यांचं अभ्यासात राहील आणि जेणेकरून आमच्या भगतसिंगनगरमधल्या मुलांचा कुठेतरी डेव्हलपमेंट चांगलं होईल. आणि तसंच बघायला गेलं तर आमच्या एरियामध्ये तसं बघायला गेलं तर मैदानाची इथे सोय नाही, त्यामुळे मुलांना इथे खेळता येत नाही. आणि मग दादाने हे जे काही उभारले त्याच्यामध्ये दादाने अशी सोय केली की त्या मुलांनी किमान आठवड्यातून 1 दिवस तरी मनसोक्त इथे येऊन खेळावं. हो, इम्प्रूव्हमेंट दिसते. म्हणजे कसं, म्हणजे दर महिन्याला आम्ही त्यांचं वजन करतो. त्यांच्यात जर दर महिन्याला 1 किलोचं तरी वजन वाढ झाली पाहिजे. जर झालं नसेल तर त्या मुलाला विचारलं जातं की बाबा तुला अंडी दिले जाते, दूध दिलं जातं, तू घेतोस की नाही. मग घेऊन सुद्धा जर त्याच्यात वाढ नसेल तर मग काय हेल्थ इश्यू आहे का, त्यासाठी आमच्याकडे डॉक्टर्स येतात, ते मुलांना चेकअप करतात. त्या तृतीयपंथी हा आपल्या समाजाचा भाग आहे. या समाजाला नाकारणारा सुद्धा हाच समाज आहे. त्यामुळे आता मी स्वतःला सुधारवतोय आणि मी म्हणतोय की मी माझ्याकडून कुठल्याही पद्धतीने इथल्या तृतीयपंथी आणि पारलिनी समुदायाला कुठल्याही त्यांच्या अधिकारांना डावलणार नाही, तर त्यांच्या लढाईत त्यांच्या सोबत उभा राहील आणि ते करण्यात येईल. वृषालीला तर TSSने हॉस्टेल दिलं आणि हॉस्टेलमधून बाहेर पडल्याच्या नंतर मुंबईत कोणी घरच येत नाही. म्हणजे आजही मुंबईसारख्या महानगरामध्ये तृतीयपंथीयांना घर मिळत नाहीये. मग हॉस्टेलची व्यवस्था आणि हे दूरची गोष्ट आहे. फाउंडेशन बरोबर माझं जेव्हा डिप्लोमा कोर्स झाल्याच्या नंतर मी भाकरला जोडली गेली, कारण की मला 3-4 महिने रूम भेटत नव्हतं ट्रान्स असल्यामुळे. आणि मग त्यावेळेला मला कुठेच जागा भेटत नव्हती. मग मला दीपक सोनावणे यांनी त्यांच्या घरी इथे ठेवलं आणि मग त्यानंतर आमची ओळख झाली आणि मी इथे महिनाभर राहिले. आणि त्या महिनाभराच्या पिरियडमध्ये मला इथं आलेल्या प्रत्येक छोट्या मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत म्हणजे भेटताना बोलताना असं कुठेच वाटलं नाही की ते मला एक वेगळ्या नजरेने बघतात किंवा मला घाबरतात किंवा त्यांना ट्रान्स म्हणून असलेली त्यांची भीती अजिबात कुठेच अशी हे नाही वाटली. कारण की इथे लहानातलं लहान पोरग माझ्याजवळ येऊन बसतं, उठतं, माझ्याशी बोलतं. जेव्हा आप्पापडाला आग लागली, मालाडच्या आप्पापडाला, तिथे सुद्धा चादरीपासून दुसऱ्या दिवशी चादरीपासून रॅशनपर्यंत देण्याचं काम भाकर फाउंडेशनच्या सोबतीने किन्नरमान संस्थेने केलं. किंवा गौरी सावंताईंच्या ज्या गौरीताई सावंतच्या ज्या संस्था आहेत तर त्यांनी सुद्धा इथे मदत केली. त्यामुळे आपल्या जेव्हा मुंबई आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये जेव्हा संकट आले तेव्हा तृतीयपंथी हक्काने उभे राहिले आणि ते नाकारून चालणार नाही, कारण त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली. म्हणून तीच जबाबदारी माझी जबाबदारी आहे, माझ्यासोबत माझ्या मित्रमैत्रिणींची जबाबदारी आहे की माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे की त्यांना मेनस्ट्रीममधून नाकारण्याचं काम आमच्या पूर्वजांनी केलं, आत्ताच्या व्यवस्थेने केलं. आता ते आपल्याला मोडून काढायचं आणि त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी आपण दरवाजे आपले खुले करायचे.
महिलांना फ्री शिलाई क्लासेस मगाशी जसं सांगितलं, त्याचबरोबर महिलांना सॅनिटरी पॅड म्हणजे दर महिन्याला आपण 700 ते 750 महिलांना सॅनिटरी पॅड आपण डिस्ट्रीब्यूट करत असतो. बरोबर निर्मला निकेतन होम सायन्स चर्चगेटला आहे. या निर्मला निकेतन होम सायन्सच्या मदतीने गेले 2 वर्ष झाले या वस्तीतल्या अनेक महिलांना फॅब्रिकच्या वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात एव्हरी सॅटर्डे. म्हणजे घरांमध्ये सुद्धा आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटर्समध्ये सुद्धा. इथल्या महिलांना सक्षम करणं, इथल्या महिला रोजगाराच्या दृष्टिकोनाने स्वतःच्या पायावर कसे उभे राहता येईल आणि ते स्वतः कसा रोजगार निर्माण करू शकतो, हा त्याचा तो एक आमचा उद्देश है. दादा से मिली दीपक दादा से, और ऐसी फिर बातचीत होने लगी तो बोले हम लोग महिलाओं के लिए भी काम करते हैं और जो घरेलू महिलाएं हैं उनके लिए भी काम करते हैं, और हम बाहर भी मतलब जाते हैं सोशल वर्कर का भी, प्लस जेंडर्स के लिए भी हम काम करते हैं. आपको मतलब जो भी प्रॉब्लम है अगर कुछ है तो मैंने मतलब एक बोलते हैं ना कंकोच रखी है कि कैसे बात करें. फिर बात करते करते उनको पता चला कि मैं इतना मतलब पढ़ी लिखी हूँ, और फिर मतलब वो बोले दीदी आप इतना पढ़ने के बाद भी आप बैठ के ऐसे मतलब टाइम वेस्ट कर रहे हो. मतलब मेरी फैमिली सपोर्ट नहीं की और इसकी वजह से मैं गैप कर रही. तो बोले अब मतलब फिर उनके मिलने के बाद हमने 10 साल के बाद मैंने वो पेपर जो है मैं और दादा दोनों ने मिलकर साथ में दिया, और मुझे मतलब वो जो खुशी हुई है ना वो मतलब बोलते हैं ना कि कभी कभी आप शब्दों में बोल नहीं सकते, और मतलब इतनी खुशी कि वो 10 साल जो मैंने अपने गंवा दिया पीछे 10 साल, वो 10 साल मुझे अब जाके मिल रहा है. ते भाकरमुळे आम्हाला ती एक वेगळी ओळख भेटलेली आहे आमची. मग ती राजकीय क्षेत्रात असो किंवा कोणाकडे असो किंवा राजकीय कुठला पक्ष असेल त्याचाही बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे खूप वेगळा आहे. कारण या वस्तीला खूप वाईट म्हणतात, पण आता इकडे वस्तीला एक वेगळ्या प्रकारे भाकरचं नाव लागल्यापासून खूप वेगळं नाव पडलेलं आहे. आणि इथले म्हणजे जसं बोलतात कमल इसने खिलता आहे, खिचडने खिलता आहे, तसली गोष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे आमचं नाव वाढलेलं आहे आता. तर आम्हाला त्या गोष्टी खूप आनंद आहे. Staying alive. All that I feel is a fire inside. I have outrun it. Back in the saddle, cut to the chase. I ain't somebody who stays in one place. Ready to go, I'm coming to play. You better know I still got something to say. It's a new dawn, it's a new day. Some things are different, but nothing has changed. Still got my number, still got my name. Tell everybody I'm back in the game.